पुण्यामधल्या खिलारे कुटुंबाने 1989 मध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 6 एकर जागा ही दान केली होती। सर्वसामान्यांना योग्य उपचार मिळावेत हा यामागचा उद्देश होता। मात्र तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या नंतर खिलारे कुटुंबाने उद्विग्न प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्यांनी ही जागा दान केली त्या भाऊसाहेब खिलारे यांचे पुत्र चंद्रसेन खिलारे यांनी एखाद्या महिलेचा उपचारांच्या अभावी मृत्यू होत असेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे असं म्हटलंय। जागा मागण्यात आली तेव्हा काय काय घडलं आणि कोणामार्फत पहिल्यांदा संपर्क झाला? तुमच्या वडिलांशी झाला, तुमच्या काकांशी झाला? नाही, त्या दरम्यान बाळासाहेब फुले आमच्या वडिलांचे मित्र, माझे महापौर भाऊसाहेब खिलारे आमचे वडील आणि बाळासाहेब फुलेंची त्यांची चांगली मैत्री होती। बाळासाहेब फुले आणि भाऊसाहेब एक प्रोजेक्ट आपला स्वरमयी सोसायटी जी आहे आता लॉ कॉलेज रोडला तो डेव्हलप करत होते बाळासाहेब। आणि बाळासाहेबांना आपल्या बऱ्यापैकी जमिनी एरंडवणे भागातल्या माहीत होत्या। आता आपण डेक्कनपासून धरलं तर करिश्मापर्यंत जवळजवळ सगळ्या 70% जमिनी आपल्या होत्या आणि त्यातल्या अनेक जमिनी आपण पूर्वीच्या आमच्या पूर्वजांनी काही सोशल कॉजेससाठी आपण त्या दान केल्या होत्या। म्हणजे मी 2 दिवसात काय झाले, बरेच फोन मलाही येत आहेत की बाबा मूळ जागेचे मालक तुम्ही असताना असं कसं होतंय। बऱ्यापैकी काय झालं होतं, एक पोस्ट बऱ्यापैकी फिरत होती व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, ही मूळ जागा बाळासाहेब फुल्यांची आहे। तर थोडाफार गैरसमज, ज्यांनी पोस्ट ही फॉरवर्ड केली त्यांचा गैरसमज आला होता की बाळासाहेब फुल्यांची जागा आहे। मूळतः हा विषय जागेचा नाही आहे, तर मूळतः हा विषय की एक असंवेदनशील घटना घडली आपल्या भागात, हा मूळ प्रश्न आहे। खिलारे कुटुंबियांना आमच्या जागा गेली, जागा काय गेली, किती जागा वगैरे ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आणि तो आमचा प्रश्न नाही आहे। अजूनही काही गोष्टींसाठी सरकारीसाठी जागा लागल्या तर आम्ही 100% आम्ही उपलब्ध करून देऊ। प्रश्न हा आहे की ज्या कॉजसाठी खिलारे कुटुंबी असतील किंवा इतर कोणी जागा देत असतील किंवा सरकार जागा देत असेल तर ती जागा दिल्यानंतर ज्या हेतूसाठी दिली आहे तो हेतू साध्य होतोय का? त्यावेळी ज्या उद्देशाने ही जागा देण्यात आली आणि त्यावेळच्या लोकांनी केलेला विचार आणि आज इतक्या बदललेल्या व्यावसायिकतेच्या परिस्थितीमध्ये काय सुरू आहे हे आपण पाहतो आहोत। कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।